आजचा व्हिडिओ आहे माझ्या आजीबद्दल. तर आजी प्रत्येकाला असते. ती असते आपल्या आईची आई किंवा वडिलांची आई. ही आहे माझ्या आईची आई. आम्ही तिला आईच म्हणतो. तर ही आहे आमची खरी पडद्यामागची हिरोईन. तिच्या काळात 5वी शिक्षण घेतलेली, कुंजरवाडी माहेर असलेली, पण जिद्द, चिकाटी, संघर्ष शिकावा तो तिच्याकडून. प्रामाणिकपणा, व्यावहारिकपणा. ती म्हणती आपला 1 रुपया पण कुणाला द्यायचा नाही आणि कुणाचा 1 रुपया पण आपल्याला घ्यायचा नाही. ते म्हणतात ना, वाईट काळाचे सोबती हे सुवर्ण काळाचे भागीदार असतात. तसंच काहीसं आमचे तात्या म्हणजे माझ्या मम्मीचे वडील यांना लहानपणापासूनच ऐकायला थोडंसं कमी आणि दिसायला पण थोडंसं कमी. तरीही त्यांचा संसार इतका सुंदर आणि इतके प्रामाणिकपणे केलाय तिने. अजून सुद्धा कुठं बाहेरगावी जायचं असेल तर पहिल्यांदा म्हणते, बाई म्हाताऱ्याला विचारावं लागेल ना. आणि तात्यासुद्धा जरा आई दिसली नाही की लगेच विचारतात, दिदे म्हातारी कुठे गेली ग. त्यांचा खूप जीव आहे एकमेकांवर. आणि त्या दोघांचा आमच्यावर पण खूप जीव आहे. त्यांनी कष्ट केलं, त्यांनीच आत्तापर्यंत तर एवढं सगळं जपून ठेवलं, म्हणून तर आम्ही आत्ता आयुष करतोय. अशा आजी आजोबा प्रत्येकाला मिळावे. बद्दल सांगायचं झालं तर व्हिडिओसुद्धा कमी पडेल, एवढं खूप आहे. अजूनसुद्धा आम्ही काही नास्तूच केला तर म्हणती, बाई पहिलं काय मिळत होतं का, आम्ही लोणीकंदाला दळण दळायला जायचो, मांजरीला ट्रॅक्टरमध्ये खुरपायला जायचं, वाघोलीला रोडची कामं करायला जायचं, खड्ड्याची कामं करायला जायचं. आता बसलं की सगळं सांगते. आणि अजून एक तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे घरात पहिल्यांदा सगळे जेवल्याशिवाय ती जेवत नाही. सगळ्यात शेवट ती जेवती. पहिल्यांदा सगळ्यांना जेवायला घालणार आणि मग ती जेवणार असे. आणि आमची आई काम तर एवढं करते ना, मला आणि मम्मीला पण कामाला मागं सारेने एवढं काम करते. एवढी डेंजर आहे ती. आणि राग पण तिचा लय डेंजर आहे. एकदम कडक शिस्तीची आहे, पण जीव पण तेवढाच लावते. तुमची पण आजी अशीच आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजीबद्दल अजून माहिती आणि व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची पण कमेंट करा यस, म्हणून मी दुसरा व्हिडिओ नक्की पोस्ट करेन. तिच्या संघर्षाची कहाणीच इतकी सुंदर आहे की तिला दुसऱ्या सौंदर्याची गरजच नाही आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर दिव्या थिटेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची आई आणि तात्याची जोडी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि कोणतीही वस्तू तिच्याकडे असली ना तर ती म्हणती, राहू दे बाई माझ्या दिदीला होईन. म्हणजे तिचा माझ्यावर जरा जास्तच जीव आहे. आणि अशी आजी आजोबा आम्हाला भेटल्यात याचा मला खूप अभिमान आहे. आणि आम्ही खूप भाग्यवान आहे की ही दोघं आमच्या आयुष्यात आणि आमच्या घरात सुद्धा आहेत. थँक्यू.